नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. एम पी एस सी स्पर्धा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी आणि विशेषतः इतिहास विषयाचे त्यांच्यासाठी आपण हे शॉर्ट्स देत असतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेस स्पर्धा परीक्षांना MPSC, UPSC या स्पर्धा परीक्षांना चाणक्यचा संदर्भ की मौर्य कालखंडासंदर्भामध्ये येत असतो. आणि यामध्ये आता तुम्हाला UPSC MPSC लेवलला हे नाही विचारलं जात की हा अर्थशास्त्राचा कर्ता कोण होता, असे साधे साधे प्रश्न विचारले जात नाहीत. तुम्हाला काय विचारलं जाणार आहे, वाक्य दिली जातील. त्या वाक्यामध्ये सहसा चाणक्याच्या संदर्भामध्ये UPSC MPSC ला एक प्रश्न नेहमी विचारला जातो. तो प्रश्न असा आहे की वाक्य दिलं जातं की मौर्य कालखंडामध्ये किंवा चाणक्याने त्याच्या अर्थशास्त्रामध्ये जे शूद्र आहेत या शूद्रांना शेती करण्यासाठी काय म्हणता येईल की मान्यता दिलेली आहे. आणि मौर्य कालखंडामध्ये शूद्र हे शेती करू लागले होते. आणि दुसरं एक वाक्य असं विचारलं जातं नेहमी की चाणक्याने जे विविध इंडो बॅक्ट्रियन असतील, इंडो ग्रीक असतील, हे जे परकीय होते ते जे चतुर्वर्ण व्यवस्थेमध्ये समावेश करून घेत असताना यांना व्रात्य क्षत्रिय अशी संज्ञा दिलेली. ही वाक्य बरोबर आहेत का, असा प्रश्न विचारलेला असतो. UPSC ला आणि MPSC ला पाठीमागच्या प्रश्नपत्रिका जर आपण चाळल्या तर या संदर्भामध्ये आपल्याला त्यांनी प्रश्न दिलेले आहेत. दुसरं एक आहे की याच कालखंडासंदर्भात अजून एक विचारलं जातं की मॅगेस्थेनिस हा जो इंडिकाचा कर्ता आहे त्याने भारतीय समाजाचे किती वर्ग गृहीत धरलेले आहेत, किंवा भारतीय समाजाला किती वर्गामध्ये विभाजित केलेला आहे, किंवा ती संख्या देऊन वाक्य चूक की बरोबर अशा संदर्भाने विचारलेलं असतं. ध्यानात ठेवा, तुम्हाला इंडिका कुणी लिहिलं किंवा इंडिकाचा कर्ता कोण, अर्थशास्त्र कुणी लिहिलं, अशा प्रकारचे प्रश्न MPSC ला आता विचारले जाणार नाहीत. त्या संदर्भाने जी बारीक सखोल माहिती आहे, तत्कालीन सामाजिक परिस्थिती संदर्भातील जी माहिती आहे ती विचारण्यावर तुम्हाला भर दिला जातो. हे तुम्ही लक्षात असू द्या. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.